नमस्कार मित्रांनो, मी गायत्री, तुमची फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड. टीनेज डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आणि आज एका अतिशय महत्त्वाच्या अशा विषयावर आपण बोलणार आहोत, तो म्हणजे MST-CET रिझल्ट 2025. MST-CET रिझल्ट 2025 आला. अनेकांना खूप छान मार्क्स पडले, अनेकांना अपेक्षेपेक्षा कमी पडले, कोणाला अपेक्षेपेक्षा जास्त पडले. आन्सर की आल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांनी जे मार्क गृहीत धरले होते आणि आता रिझल्ट लागल्यानंतरचं चित्र यामध्ये खूपच तफावत पाहायला मिळते. आन्सर कीनुसार ज्या विद्यार्थ्यांनी 150 किंवा त्यापेक्षा जास्त किंवा अगदी अराउंड 150, 140, 160 वगैरे असे मार्क्स काढले होते, त्यांनाही 20-25 वगैरे पर्सेंटाईल बघायला मिळत आहेत. मग ही काय भानगड आहे नक्की? हे सर्वच विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडलंय का, की फक्त काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडलंय? पण मी तर म्हणेल, अगदी 2-5 विद्यार्थ्यांच्या बाबतीत जरी हे घडलेलं असेल ना, तरीही हे चुकीचंच आहे. कारण सिस्टीमच्या दृष्टीने 2-5 विद्यार्थी म्हणजे काहीच नाही. पण 2-5 काय, मी तर म्हणेल अगदी एकही. कारण त्या एका विद्यार्थ्यासाठी त्याचं पूर्ण आयुष्य असतं. त्याच्यासमोर त्याचे अनेक करिअर डिसिजन्स असतात. ते डिपेंड करतात त्याच्या CET रिझल्टवर. आता या गोंधळाबद्दल असं बोलण्यात येतंय, असं ऐकण्यात येतंय की अनेक पॅरेंट्सनी CET सेलला ॲप्रोच केलंय. CET सेलला ॲप्रोच केल्यानंतर त्यांच्याकडून या विषयाशी संदर्भात एक ॲप्लिकेशन लिहून घेण्यात आलं आहे की आम्हाला या रिझल्टच्या संदर्भात डाऊट वाटतोय. आणि मग CETनेही या रिझल्टचा फेरपडताळा करण्याचा प्रॉमिस या पॅरेंट्सला केलेला आहे. पण मग नक्की CET सेल काय ॲक्शन घेईल? रिझल्ट रीचेक होईल का? रिव्हेरीफाय होईल का? वगैरे हे आज आपण कोणीही सांगू शकत नाही. पण तरीही स्टुडंट्सला माझी ही रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला तुमच्या रिझल्टवर डाऊट असेल तर CET सेलला ॲप्रोच करा. ॲटलिस्ट ईमेल करून ठेवा, एक ॲप्लिकेशन करा की रिझल्ट रिव्हेरीफाय केला जावा, आम्हाला आमच्या रिझल्टवर डाऊट आहे. म्हणजे जर खरंच CET सेलकडून असा काही गोंधळ झालेला असेल तर तुमचाही रिझल्ट रिव्हेरीफाय केला जाईल. तुमच्या सुप्त गुणांनुसार किंवा तुमच्या कॅलिबरनुसार तुम्हाला तुमचा रिझल्ट मिळेल. पण हो, अगदी महत्त्वाचं म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल यामध्येही कन्फ्युजन असतं. तर पहा, पर्सेंटेज जर आपण 10वीपर्यंत काढतच आलोत, आपल्याला माहीत आहे की आउट ऑफ किती मार्क्स पडले म्हणजे आपल्याला किती पर्सेंटेज मिळतील हे तुम्हाला सर्वांना कॅल्क्युलेट करता तर येतच. पण पर्सेंटाईल आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही. ज्यांच्या हातामध्ये सिस्टीम आहे, ज्यांच्याकडे सर्व स्टुडंट्सचा डेटा आहे, सर्व स्टुडंट्सला किती मार्क्स पडलेत हा डेटा आहे, तीच सिस्टीम या पर्सेंटाईलचं कॅल्क्युलेशन करू शकते. तर पहा, साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पर्सेंटाईल म्हणजे तुम्ही किती विद्यार्थ्यांच्या पुढे आहात. म्हणजे समजा तुम्हाला 99 पर्सेंटाईल पडलेले आहेत, तर याचा अर्थ असा की 99% विद्यार्थ्यांना तुमच्यापेक्षा कमी मार्क पडलेले आहेत आणि फक्त 1% विद्यार्थ्याला तुमच्यापेक्षा जास्त मार्क पडलेले आहेत. मग तुमचे मार्क कितीही असेनात. समजा एक उदाहरण घेऊयात. 200 मार्कांपैकी हायेस्ट मार्क 150 आहेत असं जर आपण समजलं, तर याचा अर्थ असा होतो की 150पेक्षा जास्त मार्क कोणालाच नाहीत. मग ते सगळे विद्यार्थी ज्यांना 150 मार्क्स पडलेले आहेत त्यांच्या रिझल्टवर त्यांना 100 पर्सेंटाईल दाखवणार. आता तुमच्या लक्षात आलं असेल की पर्सेंटाईलचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं ते.
तर मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेल की तुम्हाला जर तुमच्या CET रिझल्टमध्ये काही डाऊट वाटत असेल तर कृपा करून पटकन जा, ईमेल ओपन करा आणि CET सेलला ईमेल करा. तुमच्या रिझल्टची कॉपी तिथे अपलोड करा आणि त्यांना रिक्वेस्ट करा रिझल्ट रिव्हेरीफाय करण्याची. तर खूपच घाईगडबडीत आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.